आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। बघा, आज दिनांक 22 मार्च 2025 आज सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आताच बटन दाबलेलं आहे। 3,500 कोटींचा निधी बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाणार आहे। म्हणजेच आज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। परंतु एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्या दृष्टिकोनातून आजपासून पुढील 4 दिवस एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकलेलं होतं की महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की आजपासून पुढील 4 दिवस लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणकोणते जिल्हे वाचून दाखवलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणते जिल्हे वाचून दाखवलेले आहेत ते तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ। तर बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आज या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे 850 रुपये जमा होणार आहेत। बघा, सकाळपासून भरपूर बहिणींना गॅस कनेक्शनचे 850 रुपये आलेले आहेत। त्या बहिणींनी आम्हाला कमेंटच्या द्वारे, कॉलच्या द्वारे, मेसेजच्या द्वारे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसच्या मार्फत 850 रुपये सुद्धा जमा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला असेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा झालेला असेल तर तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक 10 ते 25,000 रुपयाचं देणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु हे अनुदान सरसकट सर्व बहिणींना देण्यात येणार नाही, तर त्या अनुदानासाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। ती पात्रता अगदी झटपट पद्धतीने बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे। परंतु ज्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पाहिजे असेल, बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पाहिजे असेल, सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे
पाहिजे असतील आणि 25,000 रुपये अनुदान पाहिजे असेल तर याच्यासाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। बघा स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पाहिजे आहे, गॅस कनेक्शनचे 850 रुपये पाहिजे आहेत आणि बहिणींना 25,000 रुपये अनुदान पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असावेत, तरच तुम्हाला या तिन्ही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितले आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो, आम्ही दुरुस्त करणार आहे। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 850 रुपये आणि 25,000 रुपये अनुदान गुढीपाडव्यानिमित्त देण्यात येणार आहे। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील कोणता तरी सदस्य सरकारी कामगार असेल तर तुम्हाला या तिन्ही लाभांचा लाभ घेता येणार नाही, परंतु ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवरती कामाला नसेल त्याच बहिणींना या तिन्ही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच 4 पात्रतांपैकी दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न या वर्षी म्हणजे 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षामध्ये वाढलेले नसावे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज 3 लाभांच्या अंतर्गत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे, परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना आज या तिन्ही लाभांचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा तरच तुम्हाला आज 3 लाभांचे अनुदान देण्यात येणार आहे। बघा प्रामुख्याने जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे आणि 3 लाभांचे पैसे आज तुम्हाला येणार नाही। सोबतच चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शनधारक असेल तर तुम्हाला आज 3 लाभांचा लाभ घेता येणार नाही। बघा 4 नियम होते, 4 पात्रता होत्या। ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे। सोबतच गुढीपाडव्यानिमित्त 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। सोबतच त्यांना गॅस कनेक्शनचे 850 रुपये सुद्धा आजच येणार आहे। परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। सोबतच ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट मिळाले असतील त्या बहिणींना आजच पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे नागपूर शहर। बघा हा नागपूर शहर जिल्हा पण आहे आणि विभाग पण आहे, त्या दृष्टिकोनातून आज नागपूर जिल्ह्यामधील ज्या ज्या बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा। बघा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्या दृष्टिकोनातून आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा। बघा या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये आणि या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये म्हणजे टोटल मिळून या 10 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे
येणार आहे. सोबतच आज पुणे जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे, सोबतच सातारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजेच प्रामुख्याने पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल, या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत आणि उर्वरित जे 5 जिल्हे राहिलेले आहेत ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. बघा, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, पालघर आहे आणि रायगड आहे. म्हणजेच टोटल मिळून या 20 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा दिवशी हे पैसे विस्तांतर होणार आहे. बघा, आज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. उद्या उर्वरित 16 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता या प्रमुख 10 बँकेमधून सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे या 10 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमचं बँक खातं या प्रमुख 10 बँकेपैकीच असायला पाहिजे, तरच मला आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, सर्वात प्रथम आज ॲक्सिस बँकेमध्ये पैसे येणार आहेत. दुसरी बँक म्हणजे IDBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, सोबतच आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे येस बँक. तर बघा, या प्रमुख 10 बँकांमध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच अजून काही खाजगी क्षेत्रामधील तर सरकारी क्षेत्रामधील या बँकांमध्ये पैसे येणार आहेत. बघा, बँक ऑफ बडोदा असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, युनियन बँक असेल, इंडस बँक असेल, IDBI बँक असेल आणि HDFC बँक असेल. सोबतच पोस्ट बँक आहे आणि ग्रामीण बँक आहे. या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. त्यामुळे ज्या बहिणींचं खातं या बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 योजना सुरू झालेल्या आहेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी या लाभांचा लाभ मागील वर्षी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर या वर्षी या लाभांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे. त्यामुळे या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. तर बघा, सर्वात प्रथम जी पहिली योजना आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, ही योजना सर्वात जुनी योजना आहे, परंतु या योजनेमध्ये काही बदल करून अंमलात सुद्धा आणलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना शिलाई मशीन चालवता येत असेल, ज्या बहिणींनी शिलाई मशीनचं सर्टिफिकेट घेतलेलं असेल, कोर्स केलेला असेल, त्या बहिणींना प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच ज्या बहिणी SC कास्टमधील असतील, ST कास्टमधील असतील, OBC कास्टमध्ये असतील त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच ज्या बहिणी निराधार असतील, ज्या बहिणी विधवा असतील, ज्या बहिणी अपंग असतील त्या बहिणींना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी वेगळा कोटा तयार केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देऊन त्यांना सक्षम बनवणे हेच सरकारचं उद्दिष्ट आहे. ज्या बहिणींना मोफत शिलाई मशीन पाहिजे असेल, ज्यांना अर्ज करायचे असतील तर त्यांनी लवकरात लवकर करायचे आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, ही योजना सुद्धा भरपूर जुनी आहे. ज्या बहिणींनी मागील वर्षी पिठाची गिरण या योजनेचा अर्ज केलेला होता त्यांना कालपासून 20,000 रुपये येणं सुरू झालेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी पंचायत समितीमध्ये अर्ज करायचा आहे. महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता. बघा, मोफत पिठाची गिरणी ही योजना जुनी आहे, परंतु या योजनेचा लाभ अजून सुद्धा सुरूच आहे. आणि तिसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, या योजनेचे अर्ज सुरू झालेले होते, परंतु कालपासून बंद सुद्धा झालेले आहेत. ज्या बहिणींनी
अर्ज केलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे। बघा सरासरी पहिला हप्ता 15,000 रुपयांचा आहे, दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा आहे। तर तो दुसरा हप्ता उद्या आणि परवा विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी घरकुल योजनेचा अर्ज केलेला असेल त्या बहिणींचं नाव घरकुल योजनेच्या यादीमध्ये आलेलं असेल तर त्यांना 2 दिवसांमध्ये घरकुल योजनेचा दुसरा हप्ता 70,000 रुपये विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आजच येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही एकादरी योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा एकादरी योजनेचा अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण मागील सर्व योजनांचे पैसे आजपासून विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।